डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आसामसाठी काही केलं का? याचं उत्तर बऱ्याच जणांना माहीत नसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्या संविधानात सिक्स शेड्यूल हा एक विशेष भाग आहे. आता प्रश्न येतो की सिक्स शेड्यूल म्हणजे नक्की काय? सिक्स शेड्यूल म्हणजे असा नियम जो ईशान्य भारतातील काही आदिवासी भागांना स्वतःचं प्रशासन चालवण्याचा अधिकार देतो. उदाहरणार्थ आसाममधील कर्बी, आंगोलंग आणि दिमा हासोआ या भागांना स्वतःचे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स आहेत. तर हे काउन्सिल्स काय करतात? ते स्थानिक पातळीवर जमिनी व्यवस्थापन करतात, परंपरा आणि संस्कृतीचं संरक्षण करतात, स्थानिक कायदे आणि प्रशासन सांभाळतात. म्हणजेच या भागांना काही प्रमाणात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा मिळते. सिक्स शेड्यूलमुळे आदिवासी लोकांची जमीन आणि ओळख सुरक्षित राहील. हा नियम एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला नव्हता. तो आसामचे नेते गोपीनाथ बोर्डोलोई यांच्या समितीच्या शिफारशीवर आधारित होता. म्हणून खरं सांगायचं तर या महान व्यक्तींनी फक्त आसामसाठी काही वेगळं प्रोजेक्ट केलं नाही, पण त्यांनी तयार केलेल्या संविधानामुळे आजही आसाममधील आदिवासी भागांना मोठं संरक्षण मिळतं.